आपल्या सर्वांना माहीत आहे, गांधारीच्या शापामुळे द्वारका नगरी बुडाली. श्रीकृष्ण यांनीही आपला देहत्याग केला. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की श्रीकृष्णांच्या हृदयामध्ये सर्वात जवळ असलेल्या राधाराणीचा मृत्यू कसा झाला? त्यांच्या शेवटच्या इच्छा काय होत्या? आणि त्यांनी श्रीकृष्णांकडे अशी कोणती मागणी केली होती जी आजही चर्चेचा विषय आहे? ही एक अशी प्रेमकथा आहे जी काळालाही पार करते. हे ते बंधन आहे जे शरीराने नाही तर आत्म्याने जोडलेले आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया राधाराणीच्या मृत्यूचं खरं रहस्य आणि त्यांच्या शेवटच्या इच्छेची न ऐकलेली रंजक कथा, जी तुम्हाला आश्चर्यचकित करेल. आजची ही कथा अत्यंत ज्ञानपूर्ण आणि प्रेरणादायक आहे. त्यामुळे ही कथा आणि हे रहस्य समजून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण जरूर पहा, कारण ही कथा पूर्ण ऐकल्याने तुमचं जीवन यशस्वी होईल. तर चला, या रहस्यमय कथेची सुरुवात करूया. पण याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा. बरसाण्याच्या त्या जुन्या पायवाटा, जिथे एकेकाळी श्रीकृष्ण आपल्या लीलांमध्ये रमले होते, आजही तिथे प्रेमाची, हास्याची, बासरीची आणि त्या दुःखाची एक गुंज आहे, ज्याने युगानुयुगे प्रेमींना जिवंत ठेवले आहे. परंतु या कथेची सुरुवात ना बरसाण्याच्या त्या गल्लीतून होते ना वृंदावनातून. या कथेची सुरुवात होते एका कुंजातून, जिथे वृद्ध झालेली राधा आपल्या शेवटच्या वेळेची वाट पाहत होती. आता त्या पूर्वीसारख्या राहिल्या नव्हत्या. त्या वृद्ध झाल्या होत्या. त्यांचं शरीर वाकलं होतं, पण आजही त्यांचं हृदय त्या किशोरी राधेचंच होतं, जे फक्त श्रीकृष्णांसाठीच धडधडत होतं. त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या होत्या, पण आजही जेव्हा कोणी बासरी वाजवत असे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती एक तेज येत असे, एक स्मित उमटत असे, जणू जुन्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या आहेत. श्रीकृष्ण मथुरा सोडून गेल्यानंतर राधांनी ना कोणाशी विवाह केला, ना कुठे आश्रय घेतला. त्या एकट्याच वृंदावनातील एका एकांत कुंजात राहू लागल्या. त्यांचा दिनक्रम दररोज सारखाच असायचा. त्या सूर्योदयासोबत उठायच्या आणि यमुनेच्या तीरावर जाऊन जल अर्पण करायच्या. त्यानंतर त्या परत कुटीत येऊन दिवसभर श्रीकृष्णांच्या येण्याची वाट पाहायच्या. जणू त्यांना पूर्ण विश्वास होता की श्रीकृष्ण एक दिवस नक्की त्यांना भेटायला येतील. गावातील लोक त्यांना साध्वी मानत होते. त्यांना त्यांच्याविषयी काहीच माहीत नव्हती. ते कोण आहेत, कुठून आले आहेत, हे कुणालाच ठाऊक नव्हतं. पण सगळ्यांना हे माहीत होतं की त्या जे काही आहेत ते फक्त आणि फक्त श्रीकृष्णांना समर्पित आहेत. एक दिवस राधा आपल्या रोजच्या दिनक्रमानुसार यमुनेच्या तीरावर जल अर्पण करत होत्या. तेव्हाच त्यांनी अचानक आकाशाकडे पाहिलं. वातावरणात एकदम शांतता पसरली आणि त्यांच्या हृदयात एक कंप निर्माण झाला. जणू संपूर्ण ब्रह्मांड त्यांना काहीतरी सांगू इच्छित होतं. आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्या आपल्या कुटीबाहेर तुळशीच्या झाडाजवळ बसल्या आणि त्याला प्रणाम करून म्हणाल्या, आता माझ्या जाण्याची वेळ आली आहे, पण मी अशीच जाणार नाही. मी तोपर्यंत जाणार नाही जोपर्यंत स्वतः श्रीकृष्ण मला निरोप द्यायला येत नाहीत. राधा म्हणाल्या की मी माझा देह तेव्हाच त्याग करेन जेव्हा श्रीकृष्ण साक्षात माझ्यासमोर येतील आणि प्रेमानं माझं नाव घेतील, राधे. त्यांच्या या इच्छेवरती गावकरी आश्चर्यचकित झाले. ते विचार करू लागले, इतका मोठा राजा या वृद्ध स्त्रीला भेटायला का येईल? पण कुणीही त्यांच्या भक्तीवर संशय घेतला नाही, कारण त्यांनी आयुष्यभर प्रेमाचं मूर्तिमंत रूप जगलं होतं. दुसरीकडे द्वारकेला बसलेले श्रीकृष्ण, ज्यांच्याकडे सर्व काही होतं, तरीही त्यांच्या मनात एक रिक्तता होती. म्हणतात ना, सर्व काही असूनही काहीच नसल्यासारखं वाटतं. त्यांची ही अवस्था तशीच होती. पण अचानक त्यांना एक ओढ जाणवू लागली. त्यांनी डोळे मिटले आणि राधेची हाक त्यांच्या कानात घुमली. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात समाधान होतं. त्यांनी तत्काळ सर्व काही सोडून त्या एकांत कुंजाकडे प्रस्थान केलं, जिथे राधा त्यांची वाट पाहत होती. जेव्हा श्रीकृष्ण तिथे पोचले तेव्हा राधा कुटीबाहेर तुळशीच्या झाडाखाली ध्यानात मग्न बसल्या होत्या. श्रीकृष्णांनी हळूच म्हटलं, राधे. हा शब्द ऐकताच राधांनी डोळे उघडले.
त्यांच्या चेहऱ्यावरती एक विलक्षण तेज पसरलं. त्यांच्या डोळ्यात असलेलं प्रेम ना सांगता येणारं होतं आणि ना लपवता येणारं. राधा हसल्या आणि म्हणाल्या, प्रभू, आता माझी वेळ आली आहे. माझी आत्मा आता विश्रांती इच्छिते. हे ऐकून श्रीकृष्णांनी त्यांचा हात धरला. राधांच्या श्वासांची गती हळूहळू मंद झाली आणि त्यांनी तिथेच तुळशीच्या झाडाखाली प्राणत्याग केला. पण हा शेवट नव्हता. या क्षणी एक रहस्य जन्माला आलं. राधांच्या आत्म्याला मोक्ष मिळाला, पण त्यांच्या शेवटचे शब्द अजूनही श्रीकृष्णांच्या कामात घुमत होते. त्यांनी आपल्या अखेरच्या क्षणी म्हटलं होतं, प्रभू, जेव्हा या पृथ्वीवरनं प्रेमाचा अर्थ नष्ट होऊ लागेल, तेव्हा मी पुन्हा परत येईन. मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल, कारण प्रेम हे जीवनाचं मूळ आहे आणि ते कधीही नष्ट होऊ नये. जिथे राधांनी देहत्याग केला होता, तिथे एक नवीन रोप उगवलं, जे तुळशीपेक्षा अधिक तेजस्वी होतं. गावकरी त्याला राधावृक्ष म्हणू लागले आणि तेथे पूजा करू लागले. पण कुणालाच माहित नव्हतं की त्या रोपाखाली एक रहस्य दडलेलं आहे, राधांच्या पुनर्जन्माचं, जे तुम्हाला आश्चर्यचकित करेल. अनेक युगे उलटली आणि जेव्हा प्रेमाचं मूल्य कमी होऊ लागलं आणि लोक फक्त वासनेत बुडू लागले, तेव्हा बरसाण्यापासून थोड्या अंतरावरती एका साध्या शेतकऱ्याच्या घरी एका मुलीचा जन्म झाला. तिचं नाव ठेवण्यात आलं ललिता. पण ही काही साधी मुलगी नव्हती. ती कोणाच्याही शिकवणीशिवाय बासरीची मधुर धून वाजवू शकत होती. तिच्या बासरीचा आवाज ऐकताच झाडांची पानं हलू लागत आणि पक्षी आनंदाने झुलू लागत. गावातील लोक म्हणू लागले की ही काही साधी मुलगी नाही, ही तर एखाद्या देवीचा अवतार आहे. ते म्हणत की तिला पाहिल्यावरती राधेची आठवण येते. ललिता जेव्हा 7 वर्षांची झाली, तेव्हा एक दिवस ती यमुनेच्या तीरावर बसली होती. त्याच वेळी एक संत तिथून जात होते. त्यांनी ललिताकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात डोकावलं. तेव्हा ते स्तब्ध झाले. त्यांनी म्हटलं, तीच नजर, तीच चंचल स्मित. राधे, तू परत आली आहेस. ललिताला नेहमी स्वप्नात एक सुंदर सावळा पुरुष दिसत असे, जो कोणी नसून श्रीकृष्णच होते. ते काही बोलत नसत, फक्त बासरी वाजवत असत. त्या बासरीची धून ललिताच्या मनाला स्पर्श करत असे. एक दिवस ललिताने आपल्या आईला विचारलं, आई, प्रेम म्हणजे काय? आईनं उत्तर दिलं, तू अजून लहान आहेस, तुला प्रेमाचं काय कळणार? ललिता शांत झाली, पण तिच्या डोळ्यात एक जुनी वेदना होती. जणू तिने हा प्रश्न आधीही कधी विचारला होता. जेव्हा ललिता 13 वर्षांची झाली, तेव्हा एक दिवस ती यमुनेच्या तीरावर बसून बासरी वाजवत होती. अचानक तिच्या बासरीतून एक वेगळी धून निघू लागली. तीच धून जी श्रीकृष्ण तिच्या स्वप्नात वाजवत असत. त्याच वेळी जमिनीला थोडीशी भेग पडली आणि एक मूर्ती दिसू लागली. ललिताने ती मूर्ती बाहेर काढली. ती एका स्त्रीची मूर्ती होती, जिने बासरी धरली होती. जशीच ललिताने ती मूर्ती हातात घेतली, तशी त्यातून एक दिव्य आवाज आला, तू परत आलीस राधे. ललिता चकित झाली. ती कोण होती आणि तिला राधे का म्हणत होती? त्या दिवसानंतर ललिताचं वागणं बदलू लागलं. ती अधिक खोल विचार करू लागली. ती जाणून घेऊ लागली की ती कोण आहे, तिचा जन्म कशासाठी झाला आहे, का तिला प्रेम आणि कृष्ण हे शब्द इतके आकर्षित करतात. त्याचवेळी एक तपस्वी संत हिमालयातून अनेक वर्षांची तपस्या करून बरसाण्यात परत येत होते. त्यांनी ललिताला पाहिलं आणि थक्क झाले. ते म्हणाले, युगांपूर्वी मी ह्याच डोळ्यात राधेला पाहिलं होतं. कन्ये, तू या युगाची नाहीस. तुझा जन्म एका उद्देशासाठी झाला आहे. ललिताने विचारलं, कोणता उद्देश? संतांनी डोळे बंद करून उत्तर दिलं, या युगात प्रेम फक्त शब्द बनून राहिला आहे. तुला ते पुन्हा जीवन बनवायचं आहे. आता बरसाण्याच्या गल्लीमध्ये एक नवीन कथा जन्म घेणार होती. पण ती प्रत्यक्षात एक जुनी कथा होती, राधेच्या पुनर्जन्माची. आता ललिता किशोर वयात पोचली होती. तिच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. जणू कोणी तिला हाक देत होतं. रात्री ती यमुनेच्या तीरावर बसून त्या अज्ञात पुरुषाची कल्पना करत असे, जो तिला स्वप्नात दिसत असे. एक दिवस तिने आईला विचारलं, आई, प्रेम काही न बोलताही होऊ शकतं का? आईनं उत्तर दिलं, खरं प्रेम तेच असतं जे काही न बोलताही होतं. पण ललिता काहीतरी वेगळं अनुभवत होती.
एक दिवस त्या संतानं तिला आपल्या आश्रमात बोलावलं आणि सांगितलं, राधे, आता वेळ आली आहे. कृष्ण या युगात जन्मले आहेत, पण एका ब्राह्मणाच्या रूपात. तुला त्यांना शोधावं लागेल. ललिता आनंदाने भरून गेली, पण एक प्रश्न होता, ती त्यांना ओळखणार कशी? संत म्हणाले, ते तुझ्यासमोर आले की तुझं हृदय त्यांना ओळखेल. आता कृष्ण अनंतानंद नावाच्या तरुण साधूच्या रूपात होते. ते प्रेमाबद्दल उपदेश देत असत. प्रेम शरीराचं नसतं, ते आत्म्याचं असतं. प्रेम म्हणजे त्याग आणि समर्पण. पण त्यांच्या मनातही एक रिक्तता होती. ललिता त्यांना शोधण्यासाठी निघाली. हातात बासरी, मनात दृढ निश्चय. ती गावोगावी फिरत होती. एका वृद्ध स्त्रीने तिला सांगितलं, तू बासरी वाजव. जो तुझा आहे तो स्वतःच तुझ्याकडे येईल. मग ललिताने डोंगरावरती उभं राहून बासरी वाजवली आणि दूर कुठेतरी अनंतानंदांच्या डोळ्यात पाणी आलं. ती अनेक गावं पार करत होती, पण अजूनही त्यांना भेटली नव्हती. शेवटी ती थकली आणि तिने प्रण केला, जर पुढच्या पौर्णिमेपर्यंत मला ते भेटले नाहीत तर मी यमुनेत उडी मारेन. त्या दिवशी तिनं शेवटची वेळी बासरी वाजवली. तिची धून इतकी गहरी होती की हिमालयात बसलेल्या अनंतानंदांच्या पर्यंत पोचली. त्यांनी लगेच प्रस्थान केलं. त्या रात्री ललिताला स्वप्न पडलं. राधा आणि कृष्ण यमुनेच्या तीरावरती बसले होते. राधा विचारत होती, यावेळीही माझं प्रेम अपूर्ण राहील का? कृष्ण म्हणाले, नाही राधे, यावेळी जगाला तुमच्या प्रेमाची पूर्णता दिसेल. पुढे ललिता वृंदा धामला पोचली. तिथे अनंतानंद कथा सांगत होते. प्रेम तेच जे दूर असूनही जवळ असतं. ते बोलत असतानाच त्यांची नजर ललितावर पडली आणि ते तिच्याकडे धावत आले. ललिता म्हणाली, तुम्हाला अजूनही माझी धून ऐकू येते का? ते म्हणाले, राधे, तू आलीस? पण अचानक कुरंगनाथ नावाचा साधू आला. त्यानं त्यांच्या प्रेमाला आव्हान दिलं. त्याने परीक्षा ठेवली. ललिताने डोळे बांधून न पाहता आणि न ऐकता अनंतानंदाला शोधलं पाहिजे. ललिताने ती परीक्षा स्वीकारली. ती डोळ्यांवरती पट्टी बांधून गावोगावी फिरू लागली. लोकांनी तिची थट्टा केली, पण काहींनी तिचा सन्मान केला. अनेकांनी खोटं सांगितलं, मीच अनंतानंद आहे, पण ती ओळखत होती. शेवटी ती एका गुहेत पोहोचली. तिथे अनंतानंद ध्यानात होते. तिने त्यांना न पाहताही ओळखलं. तिने बासरी त्यांच्या पायाशी ठेवली. त्यांनी ती वाजवली, तीच धून. तिने विचारलं, तुम्ही तेच आहात ना? त्यांनी पट्टी काढली आणि म्हणाले, राधे, यावेळीही तू मला आत्म्यानं ओळखलं. दोघेही रडले, पण अजून एक अट होती, समाजाची. त्यांना राजसभेत जाऊन प्रेम सिद्ध करावं लागतं. राजाने विचारलं, हे नियमांच्या विरुद्ध नाही का? अनंतानंद म्हणाले, प्रेम नियमांच्या पलीकडे आहे. ललिता म्हणाली, मी माझं प्रेम सिद्ध केलं आहे. राजा शांत झाला आणि म्हणाला, विवाह हा समाजाचा नियम आहे, पण प्रेम आत्म्याचं सत्य आहे. आणि अशा प्रकारे युगानुयुग अपूर्ण राहिलेलं राधाकृष्णाचं प्रेम अखेर पूर्ण झालं.